हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या रविवार 7 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव हा ईश्वरीसमोर बसलेला असतो आणि ईश्वरी अर्णवला सांगते, सर, जे काम मी करू शकते ना ते तुमची फॅलेक्सा कधीच करू शकत नाही. कारण मी बॅटरीवर चालत नाही, मला वायफाय लागत नाही, मला चार्जिंग करावं लागत नाही आणि तुमची फॅलेक्सा तुम्हाला ब्लॅक कॉफी आणून देईल का, तुम्हाला जे हवं आहे नको आहे ते सगळं पाहील का, ते सगळं मी पाहू शकते. आणि तुमच्या फॅलेक्सेला इंटरनेट लागतं तुमचं ऐकायला, पण आपल्यात तसं नाही आहे ना. माझ्या मनातलं तुम्हाला कळतं, तुमच्या मनातलं मला कळतं, हो की नाही? असं म्हणून ईश्वरी अर्णवच्या खूप जवळ येते, त्याच्या हातावर हात ठेवते. अर्णव हा ईश्वरीकडे एकटक पाहतच राहतो. ईश्वरी त्याच्याकडे एकटक पाहत राहते. ईश्वरी अर्णवला विचारते, सांगा ना सर, सांगा ना तुमच्या मनातलं, काय आहे तुमच्या मनात? अर्णव हा खूप घाबरतो आणि म्हणतो, मिस इंदोर, काय सांगायचं आहे? ईश्वरी म्हणते, सर, तेच जे तुम्हाला मला खूप दिवसांपासून सांगायचं आहे, जे तुमच्या मनात आहे, सांगा ना सर ते. अर्णव म्हणतो, आय आय, पण त्याची हिंमतच होत नाही. ईश्वरी असे कान टवकारून पाहत असते, असं की कधी अर्णव मला एकदाचा आय लव्ह यू म्हणतोय, स्वतःच्या मनातल्या भावना सांगतोय. आणि बॅकग्राऊंडमध्ये तू ही रे माझा मितवा या मालिकेचं अतिशय सुंदर शीर्षक गीत सुरू होतं. फ्रेंड्स, या मालिकेतला सगळ्यात भारी सीन म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये हे मालिकेचं टायटल सॉन्ग सुरू होणं आणि ईश्वरी आणि अर्णवने एकमेकांकडे प्रेमाने पाहणं, प्रेमाने बोलणं. आणि ईश्वरी अर्णवला म्हणते, सांगा सर. तर अर्णव हा आईच्या पुढे काही बोलतच नाही आणि म्हणतो, मिस इंदोर, तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस आणि काही व्यक्तींची जागा एखादं मशीन किंवा दुसरी कोणतीही व्यक्ती कधीच घेऊ शकत नाही. अर्णव यापुढे काही बोलतच नाही. ईश्वरी म्हणते, सर, फक्त एवढंच बोलायचं होतं का? तेवढ्यात अर्णवच्या मीटिंगचा रिमाइंडर अलार्म वाजू लागतो. ईश्वरी विचारते, काय झालं सर, घंटी कुठून वाजतीये? अर्णव म्हणतो, मिस इंदोर, माझा अलार्म येतो, मला मीटिंग जॉईन करायची आहे. ईश्वरी म्हणते, सर, सांगा ना, तुम्हाला जे सांगायचं होतं ते आधी सांगा. पण अर्णव काहीच सांगत नाही आणि म्हणतो, मिस इंदोर, माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे, मला ती जॉईन करावीच लागेल, मला इथे बसायचं आहे, तू उठ. ईश्वरीला समजतं अर्णव काही सांगणार नाही आहे. दोघेही जागेवरून उठतात. बॅकग्राऊंडमध्ये मितवाचं भारी टायटल सॉन्ग सुरूच असतं आणि मग ईश्वरी आणि अर्णव दोघे एकाच दिशेने क्रॉस होतात, त्यामुळे दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतात. पुन्हा एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. अर्णव ईश्वरीला इशारा करतो, तू इकडून मी तिकडून, पण दोघांचं कन्फ्युजन होतच असतं, दोघे एकमेकांना धडकतच असतात. मग अर्णव हा ईश्वरीला आधी जाऊ देतो. ईश्वरी ही बाजूला असते आणि अर्णव म्हणतो, मिस इंदोर. तर ईश्वरी उत्तर देते, ब्लॅक कॉफी हवी आहे ना, देते, नका काळजी करू. अर्णव स्माईल करतो. ईश्वरीसुद्धा लाजते, स्माईल करते आणि रूम बाहेर निघून जाते. अर्णव हा तेथे आपल्या सोफ्यावर बसतो, खूप लाजतो आणि विचार करतो, मिस इंदोर, मी तुला कधी सांगू शकेल की आय लव्ह यू, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. अनेक वेळेस सांगण्याचा प्रयत्न करतो, पण हिंमतच होत नाही. आणि ईश्वरीसुद्धा बाहेर उभी राहून हाच विचार करत असते, सर, मला माहिती आहे तुमच्या मनात काय आहे, पण तुम्ही बोलूच शकत नाही आहे. पण एक दिवस तुम्ही नक्की बोलणार, नक्की मला सांगणार की तुमच्या मनात माझ्याबद्दल काय आहे. असा विचार करून ईश्वरी खूप खुश होते, स्माईल करते, लाजते आणि तेथून निघून जाते. फ्रेंड्स, खरंच ईश्वरी आणि अर्णवचा हा सीन खूप क्यूट आहे आणि हा सीन पाहण्यासाठी तर प्रेक्षक उत्सुक असतात. आता एकदा अर्णव कधी आय लव्ह यू म्हणतोय याचीच आपण सगळे वाट पाहतोय, एवढं मात्र नक्की. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. ईश्वरी आणि अर्णव हे दोघे आपल्या रूममध्ये झोपलेले असतात आणि त्यांच्या रूममध्ये थोडा धूर झालेला असतो. ईश्वरी झोपेत असते आणि झोपेत ती राकेशचं स्वप्न पाहत असते की राकेश जेव्हा घरामध्ये धूर घेऊन आला होता, तोंडाला मास्क लावून, ते सगळं ईश्वरी पाहत असते. ईश्वरी अचानक डोळे उघडते आणि संपूर्ण रूममध्ये धूर धूर झालेला असतो, त्यामुळे ईश्वरी जोरात ओरडते, आ, जोरात किंचाळते ईश्वरी. आणि तिचा आवाज ऐकून तिथे राजेश नसतो, तर चक्क आजी आलेली असते आणि आजी ईश्वरीची किंचाळण्याचा आवाज ऐकून घाबरते आणि 100च्या स्पीडने रूम बाहेर धावत पळत सुटते. अर्णव दचकून जागा होतो. अर्णव म्हणतो, काय झालं, काय झालं? अर्णव पाहतो की आजी रूममधून पळून गेली आहे. ईश्वरी मात्र आ आ जोरजोरात ओरडतच असते.
अर्णव ईश्वरीला शांत करतो. मी सिंदूर काय झालं, शांत बस. ईश्वरी ही आजूबाजूला पाहते तेव्हा तिला कळतं की राजेश आलेला नाहीये, तर हा माझा भास होता, हे माझं स्वप्न होतं. अर्णव मात्र ईश्वरीकडे आश्चर्याने पाहत असतो की ती इतक्या जोरात का किंच आली आहे. आणि इकडे आजी 100च्या स्पीडने अर्णवच्या रूम बाहेर पळत येते आणि धावत पळत जिन्याच्या खाली सुद्धा उतरते. मामा मस्त पेपर वाचत बसलेला असतो. आजी धापा टाकत टाकत कशी बशी हॉलमध्ये येते. मामा विचारतो, काय झालं आई, एवढी धावत पळत काय आली आहेस, बस बस आधी सोफ्यावर बस. पण आजी खूप घाबरलेली असते. ईश्वरीच्या किंचाळण्याने तिलाच भीती वाटत असते. मामा विचारतो, काय झालं आई, सांग ना काय झालं, एवढी का धावत पळत आलीस, का एवढी घाबरली आहे. पण आजी काही बोलण्याच्या मनस्थितीतच नसते. इकडे अर्णव हा ईश्वरीला विचारतो, काय झालं मी सिंदूर किंचाळायला. तर ईश्वरी म्हणते, सर तो राकेश आला होता, राकेश त्या दिवशी नाही का तो धूर घेऊन आला होता, तसा धूर झाला रूममध्ये, मला असं वाटलं राकेशच आला. अर्णव चिडून म्हणतो, मी सिंदूर राकेश कसा येऊ शकतो, तो जेलमध्ये आहे. तर ईश्वरी म्हणते, सर तुम्हाला माहिती आहे ना तो राकेश काही पण करू शकतो, तो आला असेल जेल बाहेर, तोच आला होता, त्यानेच धूर केलाय, तोच आला होता, मला खूप भीती वाटतेय. अर्णव चिडून म्हणतो, मी सिंदूर येथे राकेश नाही येऊ शकत, काही काय बोलतेय. ईश्वरी म्हणते, सर मग आपल्या रूममध्ये धूर कसा झाला, धूर त्यानेच केला, त्या दिवशी कसा केला होता तसा धूर त्याने केलाय, राकेशच आला होता, राकेश आलाय, पुन्हा एकदा आपल्याला मारायला आलाय. अर्णव चिडून म्हणतो, मी सिंदूर तुला सांगितलेलं कळत नाही का, राकेश नव्हता येथे, आणि काय किंचाळतीये मूर्खासारखी, किती घाबरलो मी. ईश्वरी म्हणते, सर येथे मला राकेशची भीती वाटतीये म्हणून किंचाळले ना मी, अशी मजा येते म्हणून नाही किंचाळले तुम्हाला घाबरवायला, आणि माझ्यावरच चिडताय तुम्ही. अर्णव म्हणतो, अगं तू एवढ्या जोरात किंचाळलीस त्यामुळे आजी किती घाबरली, एखाद्या मॅरेथॉन रनरसारखी पळत गेली, जिन्यावरून पडली वगैरे असती तर काय ते भावात पडलं असतं आपल्याला, मूर्ख कुठली. ईश्वरीला मोठा धक्काच बसतो. ईश्वरी विचारते, आजी आजी कशी आली होती. तर अर्णव सांगतो, अगं तिनेच तर ते धूप आणलं होतं ना, ते धूर करायला, आणि तुला असं वाटलं तो राकेश आलाय, तू जोरात किंच आली, आजी धावत सुटली ना रूमच्या बाहेर. हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसतो की मी आजीलाच राकेश समजले आणि एवढ्या जोरात ओरडले. इकडे मामा हा आजीला विचारतो, अगं आई काय झालंय, तू एवढी का घाबरली आहे, सांग आता तरी. तेवढ्यात नम्रता येते. मामा म्हणतो, जा आईसाठी पाणी घेऊन ये. नम्रता जाते, मामी येते आणि विचारते, काय झालं आईला, आई एवढ्या घाबरलेल्या का आहेत. तर आजी सांगते, अरे काय नाही, मी ते अर्णव आणि ईश्वरीच्या रूममध्ये गेले होते ना. तर मामा म्हणतो, अगं काय आई, नवीन लग्न झालेल्या जोडप्याच्या रूममध्ये सकाळी सकाळी कुणी जातं का, मग काहीतरी विचित्र पाहिलं असेल आणि ओरडली. हे ऐकून आजी म्हणते, ए गपरे, असं काही नाही पाहिलं मी. तर आजी विचारते, मग नेमकं काय झालं, तुम्ही एवढ्या का घाबरल्यात, काय पाहिलंय तुम्ही. तेवढ्यात नम्रता पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि नम्रता ही आजीला पाणी प्यायला देते. आजी पाणी पित असते. तर मामी विचारते, पण ईश्वरी अर्णवच्या रूममध्ये काय करते, तेथे तर आकाश झोपतो ना. तर नम्रता सांगते, नाही, काल आकाश सरांना खूप काम होतं ना म्हणून ते ऑफिसमध्ये झोपले, त्यामुळे ईश्वरी जिजूच्या रूममध्ये झोपली होती. आजी ही पाणी पित असते. मामा विचारतो, अगं आई मग नेमकं काय घडलंय ते तरी सांग मला. आजी ही पाणीच पित असते, काहीच सांगत नाही. आणि इकडे ईश्वरी ही अर्णवला म्हणते, सर तुमच्याशी बोलून काही फायदा नाहीये, तुम्हाला माझ्याशी भांडण्याशिवाय दुसरं काही जमतच नाही, मी जाऊन पाहते आजी बऱ्या तर आहेत ना. असं म्हणून ईश्वरी बेडच्या खाली उतरते आणि त्याच वेळेस आजी जी धूप घेऊन आली होती त्याचे जे निखारे होते ना ते जमिनीवर पडलेले असतात आणि ईश्वरीचा पाय या निखाऱ्यावर पडतो आणि ईश्वरीच्या पायाला जोरात भासतं, ती जोरात ओरडते आणि मागे जाते आणि बेडवरच बसते. ईश्वरीला खूप भाजलेलं असतं, तिला त्रास होत असतो. अर्णव विचारतो, काय झालं मी सिंदूर. ईश्वरी तिला दाखवते, सर माझ्या पायाला भाजलंय. हे पाहून अर्णवला सुद्धा मोठा धक्काच बसतो. आणि इकडे आजी ही मामाला सांगते, अरे मी चिंटूच्या रूममध्ये ना धूप घेऊन गेले होते आणि त्याच वेळेस ईश्वरी झोपेतून उठली आणि मला पाहून जोरात किंच आली, त्यामुळे मी सुद्धा घाबरले आणि खाली धावत पळत आले. इकडे ईश्वरीला अर्णव म्हणतो, मी सिंदूर तू ही ना इम्पॉसिबल आहे, काही ना काहीतरी करतच असतेस, तुझ्याबरोबर काही ना काहीतरी घडतच असतं. अगं एका जागी शांत बस. तर नाही, चालली आजीला पाहायला, लागलं ना आता पाहायला, किती भाजलंय ते. ईश्वरी म्हणते, सर काही झालेलं नाहीये, थांबा मी आजींना पाहून येते. अर्णव म्हणतो, त्याला काही क्रीम वगैरे लावावे लागेल, किती भाजलंय ते, तुला त्रास होईल. ईश्वरी म्हणते, नाही सर एवढं काही झालेलं नाहीये, मी जाते
असं म्हणून ईश्वरी पुन्हा उभी राहून जाण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या पायाला खूप भाजलेलं असतं. तिला पायच खाली टेकवता येत नाही आणि ती मागे खाली पडणार. इतक्यात अर्णव तिला सावरतो. अर्णव म्हणतो, नाही ऐकणार ना तू, थांब. असं म्हणून अर्णव हा ईश्वरीला उचलतो आणि हॉलमध्ये तसाच घेऊन येतो. तर इकडे आजी सांगते, अरे ती ईश्वरी इतक्या जोरात किंचाळली की मी घाबरले आणि आले खाली. मामा म्हणतो, असं होय, मला वाटलं तर दुसरं काही पाहिलं की काय. तेवढ्यात अर्णव तेथे येतो आणि म्हणतो, मामा एवढं काही इंटरेस्टिंग पाहिलेलं नाही आहे. आणि तेवढ्यात मामा, आजी, वल्लरी, नम्रता सगळेजण अर्णव आणि ईश्वरीकडे पाहतात. अर्णव हा ईश्वरीला उचलून हातामध्ये घेऊन येत असतो. हे पाहून मामा तर खुश होतो, पण नम्रताचा मात्र जळफळाट होतो की नवीन लग्न आमचं झालंय आणि हे दोघेच खुल्लमखुल्ला रोमांस करताय. अर्णव ईश्वरीला घेऊन हॉलमध्ये येतो, तिला सोफ्यावर बसवतो आणि आजी विचारते, काय झालं ईश्वरी तुला? तर ईश्वरी म्हणते, आजी सॉरी, मी तुम्हाला पाहून किंचाळले आणि ते निखारे खाली पडले होते ना, त्या निखाऱ्यावर माझा पाय पडला ना, त्यामुळे माझा पाय भाजलाय. आजी म्हणते, अरे देवा, काय करायला गेले आणि काय झालं हे सगळं? ईश्वरी म्हणते, हो ना आजी, खरंच खूप भाजलंय, खूप दुखतंय, त्यामुळे अर्णव सर मला असं घेऊन आले. नम्रता ही बर्फ घेऊन येते, अर्णवकडे देते आणि मग अर्णव हा ईश्वरीजवळ बसतो आणि तिच्या पायाला बर्फ लावून देत असतो. अर्णव कसलाही विचार करत नाही की समोर आजी आहे, समोर मामा मामी आहेत. तो तिच्या पायाला हात लावून बर्फ लावत असतो. त्यामुळे ईश्वरीलाच थोडंसं वेगळं वाटतं. ती लाजते आणि म्हणते, अर्णव सर प्लीज नका करू. पण अर्णव म्हणतो, तू गप्प बस. अर्णव कोणाचाच विचार करत नाही आणि ईश्वरीच्या पायाला बर्फ लावून देत असतो. आजी विचारते, पण ईश्वरी तू एवढ्या जोरात का किंचाळली होतीस? तर ईश्वरी सांगते, काय सांगू आजी तुम्हाला, मी ना स्वप्न पाहत होते आणि मी त्या राकेशचं स्वप्न पाहिलं. तो राकेशसुद्धा असाच धूर करून आपल्या घरात आला होता ना, तर मला असं वाटलं की परत राकेश आला की काय, म्हणून मी जोरात किंचाळले आणि तुम्ही घाबरलात. तेवढ्यात अंजली तेथे येते. अंजलीला पाहून ईश्वरी गप्प बसते. तर अंजली म्हणते, जाऊ दे ग ईश्वरी, उलट मला तर या सगळ्या प्रकरणामुळे हसू येतं आहे. कोठे तो राजेश आणि कोठे आपली आजी, दोघांची काही तुलनाच होऊ शकत नाही. आणि मग ईश्वरीच्या पायाला अर्णव बर्फ लावून देत असतो. तेवढ्यात अंजली ही अर्णवजवळ येते आणि म्हणते, चिंटू, मी आजपासून ऑफिस जॉईन करायचं ठरवलं आहे. हे ऐकून अर्णव, ईश्वरी, मामा, मामी, आजी या सगळ्यांना खूप आनंद होतो. अर्णव म्हणतो, अरे वा ताई, खूप छान, मला खूप आवडला तुझा हा निर्णय, तू आजपासूनच ऑफिस जॉईन कर. अंजलीलाही आनंद होतो आणि मग अर्णव पुन्हा एकदा ईश्वरीच्या पायाला हे बर्फ लावून देत असतो. मग नम्रता म्हणते, मी सुद्धा आज ऑफिसमध्ये येऊ का? तर मामी तिला ठणकावून सांगते, काही गरज नाही आहे, आकाश थोड्या वेळाने घरी येईल, त्याला काय हवं आहे काय नको आहे त्याकडे लक्ष दे. त्यामुळे नम्रताचा प्लॅन फ्लॉप होतो. मामा टाळ्या वाजू लागतो की झाला बट्ट्या बोळ. आजी ही अंजलीला समजावून सांगते, अंजू, आजपासून तू ऑफिसला जातेस ना, खरंच खूप छान वाटलं, तू आता त्या सगळ्यातून बाहेर पडतीयस. अंजलीलाही बरं वाटतं आणि अर्णव हा ईश्वरीच्या पायाला बर्फ लावून देतच असतो. ईश्वरी त्याच्याकडे प्रेमाने पाहते आणि हे सगळं पाहून नम्रताचा मात्र चांगलाच जळफळाट होतो की नवी नवरी मी आहे, पण या घरामध्ये सतत फक्त ईश्वरीचंच कौतुक, ईश्वरीचंच गुणगान, ईश्वरीचीच काळजी घेतली जाते आणि आज ईश्वरी माझी बाजू घेऊ शकली असती. मामी, जाऊ द्या नमूताईला ऑफिसमध्ये, काय फरक पडतो, मी सगळं सांभाळून घेईल. पण ईश्वरी काहीच बोलली नाही. ईश्वरी खूप चुकीचं करतीये असं नम्रताला वाटतं आणि नम्रताच्या चेहऱ्यावरच ही नाराजी स्पष्ट दिसत असते. आणि इकडे अर्णव हा शिर्केला कॉल करून सांगतो, शिर्के, मला तुमच्याकडून खूप महत्त्वाची कामं करून घ्यायची आहेत. सगळ्यात आधी तर तो राजेश आपल्या ऑफिसमध्ये काम करत असताना त्याने जे जे काही घोटाळे केले आहेत ते सगळे घोटाळे शोधून काढा, त्याचे पुरावे शोधून काढा. त्याने ज्या ज्या क्लायंटबरोबर मीटिंग्स केल्या होत्या, डील केल्या होत्या, त्या सगळ्या क्लायंटबरोबर माझी एक मीटिंग अरेंज करा. आणि ऑफिसमध्ये त्याने जेवढे घोटाळे केले असतील, वाईट वागला असेल, कुणी काही आय विटनेस असेल, त्यांच्याशी बोला. हे सगळे पुरावे मला लवकरात लवकर हवे आहेत. आपल्या वकिलांशी बोला. त्या राजेशला जास्तीत जास्त शिक्षा व्हायला पाहिजे यासाठी प्रयत्न करायला सांगा. शिर्के म्हणतो, ठीक आहे सर. अर्णव फोन कट करतो आणि तेवढ्यात ईश्वरी त्याला ब्लॅक कॉफी आणून देते. अर्णव विचारतो, मिस इंदोर, मी ब्लॅक कॉफी नव्हती मागितली. तर ईश्वरी म्हणते, सर आत्ता तर मागितली होती. अर्णव सांगतो, पण मला अनिताताईंनी कॉफी दिली आहे, मी पिली आहे कॉफी, आत्ताच पिली. अर्णवला ईश्वरी चिडून म्हणते, वा रे वा, म्हणजे माझ्याकडे मागितली, मग त्यानंतर अनिताताईकडे मागितली.
आता मी आणली ना एवढ्या प्रेमाने करून तर गुपचूप ब्लॅक कॉफी प्यायची. दिवसभर तर 1 लिटर भर ब्लॅक कॉफी पिता, मग आता प्यायला काय झाली, अशी बडबड करत करत ईश्वरी तेथून जात असते. तेवढ्यात ईश्वरीला तेथे फाईलचा ढिगारा पडलेला दिसतो. ईश्वरी अर्णवला विचारते, सर एवढ्या फाईल्स येथे का आहेत, तुम्ही एवढं काम करणार आहे का? तर अर्णव सांगतो, हो मिस इंदोर, राजेशने कंपनीत जे काही घोटाळे केले आहेत ना ते सगळे मला शोधून काढायचे आहेत आणि मी त्या राजेशला फाशी मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही आहे. त्याच्याविरुद्ध सगळे पुरावे गोळा करून मला त्याला फाशी मिळवून द्यायची आहे, त्याला जास्तीत जास्त शिक्षा मिळवून द्यायची आहे, असं अर्णव ईश्वरीला सांगतो. ईश्वरीलासुद्धा हे पटतं आणि मग थोड्या वेळानंतर रात्र होते. ईश्वरी किचनमध्ये काहीतरी करत असते. नम्रता तेथे येते आणि विचारते, काय झालं इशू, आज काय स्पेशल बनवतीयेस? तर ईश्वरी सांगते, ताई आता घरातील वातावरण खूप छान झाले ना, म्हणून मी सगळ्यांसाठी शेवयाची खीर बनवणार आहे आणि त्यासाठीच मी आता दूध आटवायला ठेवलं आहे आणि मग बाकीची सगळी तयारी करेल. तर नम्रता म्हणते, मी सुद्धा तुझी मदत करते, मी काजू बदाम पिस्ता शेवया सगळं भाजायला घेते. ईश्वरी म्हणते, ठीक आहे. तेवढ्यात मामी तेथे येते आणि या दोघी बहिणींची ही प्रेमळ बोलचाल पाहून मामीला खूप राग येतो. मामी चिडून म्हणते, या दोघी इतकं गोडगोड वागताय हे मला काही परवडणारं नाही आहे. मला या दोघींमध्ये भांडणं व्हायला हवी सतत, त्यासाठी काहीतरी करावं लागेल असा विचार मामी करते. आणि तेवढ्यात ईश्वरीचा फोन वाजतो. ईश्वरी म्हणते, ताई मी आलेच फोनवर बोलून, आणि ईश्वरी तेथून निघून जाते. मामीला ही संधी साधते, किचनमध्ये येते आणि म्हणते, अगं नम्रता मला हे पेमेंट करायचं आहे पण कसं करायचं ते कळतच नाही आहे. नम्रता म्हणते, द्या इकडे फोन. नम्रता मामीचा फोन घेते आणि म्हणते, अहो आई तुम्ही तुमचं इंटरनेट कनेक्शनच बंद केलं होतं, मग पेमेंट कसं होईल? ती इंटरनेट कनेक्शन चालू करून देते. तर मामी म्हणते, अगं मला हे ना सगळं खूप किचकट वाटतं, आपण एक काम करूया, तू तुझ्या अकाउंटवरून पेमेंट कर, मी तुला लगेच ट्रान्सफर करते. म्हणजे मामी आता मनानेच ट्रान्सफर करणार आहे, ते ट्रान्सफर करणं काही किचकट नाही आहे. नम्रता म्हणते, ठीक आहे. आणि नम्रता वेगळ्या दिशेकडे पाहून हे पेमेंट करत असते आणि मग मामी ही जाणून बुजून गॅस वाढवते. म्हणजे ईश्वरीने जे दूध तापवायला ठेवलं असतं, आटवायला ठेवलेलं असतं, तो गॅस वाढवून देते आणि नम्रता थँक्यू बरं का असं म्हणून तेथून निघून जाते. म्हणजे दूध ओतू जाईल आणि मग या दोघींची भांडणं होतील असा मामीचा पानसट प्लॅन असतो. आणि त्याच वेळेस दूध ओतू जाऊ लागतं. नम्रताचं लक्ष नसतं. ईश्वरी धावत पळत येते आणि गॅस बंद करते आणि नम्रतावर खूप ओरडते, काय ग ताई तुला लक्ष देता येत नाही का? तुला मी सांगून गेले होते ना दुधाकडे लक्ष ठेव, तुझा नेहमी फोन 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 फोनवरच लक्ष असतं. हे सगळं ऐकून नम्रताला खूप राग येतो, पण मामी मात्र खुश होते की माझा बाण निशाण्यावर लागलाय आणि या दोघी कचाकचा भांडताय. नम्रता चिडून म्हणते, इशू तू नीट बोल बर का माझ्याशी, मी काय सतत फोनच वापरत असते की काय? असं कसं बोलू शकतेस तू? ईश्वरी म्हणते, ताई मग तुझं लक्ष का नव्हतं? नम्रता चिडून म्हणते, कारण या घरात कोणाचं माझ्याकडे लक्ष नाही आहे, मी काही केलं तरी ते चुकीचंच आहे, फक्त मला टोचून बोलण्यासाठी सगळे माझ्याकडे लक्ष देतात. ईश्वरीला समजतं की परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते आणि ईश्वरी म्हणते, ताई सॉरी, मी ना थोडं ते दूध अचानक ओतू गेलं म्हणून रागात बोलले, खरंच सॉरी. पण नम्रता ही रुसून बसते. मामीला मोठा धक्काच बसतो की या दोघींमध्ये कचाकचा भांडण होण्याऐवजी ईश्वरीने माघार कशी घेतली. तर ईश्वरी म्हणते, ताई प्लीज सॉरी, तुला मला माफ नाही करायचं आहे का? ठीक आहे, आता मी ना उठाबशाच काढते, कान पकडते. असं म्हणून ईश्वरी कान पकडते. तर नम्रता हसू लागते आणि म्हणते, आपण काय शारदा विद्या मंदिरमध्ये आहोत का असं मला मनवायला? ईश्वरी म्हणते, मग तू म्हणलीस की नाही की अजून काही करायचं मी? नम्रता हसू लागते आणि म्हणते, म्हणले म्हणले. हे ऐकून मामीला खूप राग येतो. मामी चिडून म्हणते, शा, या दोघींमध्ये कचाकचा भांडण व्हायला पाहिजे, पण या दोघींमधील भांडण लगेचच मिटतंय. या दोघींमध्ये भांडण लावण्याचा माझा प्रत्येक प्लॅन फ्लॉप होतोय. आता मला काहीतरी मोठं करावं लागणार आहे, ज्यामुळे या दोघी एकमेकांपासून कायमच्या वेगळ्या होतील. पण नम्रता आणि ईश्वरी मात्र मस्त किचनमध्ये हसत खेळत काम करत असतात. दोघींमधील भांडण एका क्षणात मिटलेलं असतं. त्यामुळे मामी चिडून रागावून तेथून निघून जाते. थोड्या वेळानंतर सगळे हॉलमध्ये बसलेले असतात. अर्णव फोनवर बोलत असतो. मामा अंजली आजीसुद्धा तेथे असतात आणि अर्णव हा सगळ्यांना सांगतो, आता मी वकिलांशीच बोलत होतो, त्या राजेशच्या केसची सुनावणी 3 दिवसानंतर आहे. मामा म्हणतो, त्या वकिलांना सांग जास्तीत जास्त कलम लाव त्या राजेशवर. अर्णव म्हणतो, हो मामा मी तसं सांगितलं आहे आणि आपल्या कंपनीमध्ये त्याने जे फ्रॉड केले आहेत ना त्या सगळ्या फ्रॉडबद्दल सुद्धा आम्ही पुरावे शोधतोय.
म्हणजे तो राजेश जास्तीत जास्त दिवसांसाठी तुरुंगात जाईल. तेवढ्यात ईश्वरी तेथे येते आणि सगळेजण या राजेशबद्दलच बोलत असतात. पण त्याच वेळेस चक्क रमाकांत घरी पोहोचतो, सगळ्यांना नमस्कार करतो. रमाकांतला पाहून ईश्वरी, मामा खूप खुश होतात. अंजली आणि अर्णव मात्र तोंड वाकडं करतात. रमाकांत पुढे येतो आणि सांगतो, माझं काम झालंय, मंदिर जीर्णोद्धारासाठी मदत मिळाली आहे. मामा म्हणतो, अरे वा, खूप छान झालं. म्हणजे तुम्ही उन्हातानाची एवढी मेहनत केली, ती मेहनत फळास आली. अर्णव रागारागाने जाऊ लागतो, पण ईश्वरी त्याला खांद्याला पकडून तेथेच बसायला सांगते. अर्णव तेथे बसतो आणि मग रमाकांत हा ईश्वरीला म्हणतो, तुमच्या दोघांसाठी मी एक भेटवस्तू आणली आहे. तो ईश्वरीला गाय आणि वासराची एक छोटीशी मूर्ती गिफ्ट करतो. ही मूर्ती ईश्वरीला खूप आवडते, पण अर्णवला मात्र काही इंटरेस्ट नसतो. अर्णव हा तोंड वाकडं करतो. रमाकांत विचारतो, ईश्वरी, अर्णव, तुम्हाला जर मूर्ती आवडली असेल ना तर नक्की सांगा बरं. ईश्वरी म्हणते, हो बाबा, खरंच खूप छान आहे. पण अर्णव आणि अंजली मात्र तोंड वाकडं करतात. रमाकांतशी काही नीट बोलत नाही, सरळ तोंडाने बोलत नाही. त्यामुळे ईश्वरीला हे वाईट वाटतं की अर्णवच्या मनातील राग अजून कमी झालेला नाही आहे आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. आजच्या एपिसोडमध्ये अर्णव आणि ईश्वरीचा रोमांस आपल्याला पाहायला मिळाला. अर्णव हा ईश्वरीला आय लव्ह यू म्हणता म्हणता थोडक्यात राहिला. आता तो कधीही म्हणू शकतो, पण स्वतःच्या बायकोला आय लव्ह यू म्हणण्यात तो इतका का भाव खातोय हे देव जाणे. आणि दुसरीकडे ईश्वरी आणि आजीचा जो सीन होता, ईश्वरी किंचाळणं, आजी पळून जाणं, हा सगळा खूप भारी होता. हा सीन पाहायला मजा आली, एवढं मात्र नक्की. आणि ईश्वरी आणि नम्रतात भांडणं लावण्याचे मामीचे सगळे प्लॅन फ्लॉप होत आहे. त्यामुळे मामीचा चेहरासुद्धा चांगलाच पडला आहे. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मामीची आता जिरणारे, मामी जवळपास संपली आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, ईश्वरी आणि अर्णव हे दोघे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतील. तेव्हा इन्स्पेक्टर त्यांची एका गुंडाबरोबर ओळख करून देईल. हा गुंड तोच असणार ज्या गुंडाने उदयकांतच्या सांगण्यावरून ईश्वरीवर जीवघेणा हल्ला केला होता त्या फॅक्टरीमध्ये, जेथे मामीसुद्धा हजर होती. मामीनेच उदयकांतला सांगितलं होतं आणि मग उदयकांतने ईश्वरीवर हल्ला करायला सांगितला होता. तेव्हा ईश्वरी या गुंडांना ओळखणार, अर्णव या गुंडांना ओळखणार आणि मग इन्स्पेक्टर या गुंडाची धुलाई करून त्याला जाब विचारेल की तुला हे सगळं करायला कुणी सांगितलं होतं? तर हा गुंड म्हणेल, एक माणूस होता. ईश्वरी त्याला विचारणार, बाई होती की माणूस होता? कारण ईश्वरीला त्या बाईला शोधून काढायचं आहे जिने रमाकांत आणि सुप्रियाला अडकवलं होतं. पण या माणसाला तर उदयकांतने सुपारी दिली आहे, त्यामुळे ते बाई नाही तर माणसाचं नाव घेईल. इन्स्पेक्टर म्हणेल, ठीक आहे, मग आपण एक काम करूया, स्केच आर्टिस्टला बोलूया आणि त्या माणसाचं स्केच काढायला सांगूया. मग तुम्हाला कळेल की तो माणूस कोण होता. आणि मग हा गुंड स्केच बनवणार. इकडे मामी घरी असेल. मामीला माहीत असणार की ईश्वरी आणि अर्णव हे त्या हल्ल्या प्रकरणात पोलीस स्टेशनला गेले. मामीची चांगली टरकलेली असेल. जर त्या गुंडाने उदयकांतचं नाव घेतलं आणि मग उदयकांतने माझं नाव घेतलं तर मग माझा खेळ संपला, मला कायमचं तुरुंगात जाऊन बसावं लागेल. त्यामुळे मामी खूप घाबरणार. आणि आता अर्णव आणि ईश्वरी पोलीस स्टेशनमध्ये काय करत असतील हा विचार तिच्या मनात असेल. डायरेक्ट तर आपण बोलू शकत नाही, या दोघांना संशय येईल. त्यामुळे मग मामी ही अर्णवला फोन करेल आणि म्हणेल, आजीला तुझ्याशी बोलायचं आहे. ती आजीला फोन स्पीकरवर ठेवून देणार आणि मग आजी विचारेल, काय रे चिंटू, तेथे काय चालू आहे? तर अर्णव सांगणार, ज्या माणसाने ईश्वरीला मारण्याची सुपारी दिली होती ना, त्या माणसाचं स्केच आम्ही बनवून घेतोय. हे ऐकून मामीच्या पायाखालची जमीनच सरकणार. आणि मग थोड्या वेळानंतर ईश्वरी, अर्णव हे स्केच घेऊन घरी येतील आणि हे स्केच सगळ्यांना दाखवतील. आणि हे स्केच नक्कीच उदयकांतचं असेल आणि उदयकांतचं स्केच पाहून सगळ्यांना जबर धक्का बसणार. मामीसुद्धा खूप घाबरणार. मग अर्णव, ईश्वरी उदयकांतपर्यंत पोहोचू शकतील का? उदयकांत जर पकडला गेला तर तो वल्लरीचं नाव घेणार का? तो मामीला संपवणार का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. पण आता मामीचे दिवससुद्धा भरत आलेत, एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.